आज मी कालवं फ्राय ही रेसिपी करत आहे। समुद्रकिनारे जे दगड असतात त्याला कालवं लागलेली असतात। ती पहिले खणून काढावी लागतात, दगडापासून वेगळी करावी लागतात। नंतर घरी आणून त्याला फोडून त्यातलं कालवं काढलं जातं। हे कालवं फोडण्याचं काम कोळी लोक करतात। तर आज ही कालवं मी बाजारातूनच साफ करून आणलेली आहेत, त्याच्यातली कपची काढलेली आहे आणि आता ही कालवं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आपण कालवं फ्राय ही रेसिपी करत आहोत। सगळ्यात पहिले हळद घालून घेऊया, त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊ। दीप दया स्पेशल घरगुती लाल मसाला आपल्या चवीनुसार घालून घ्यायचा आहे। थोडासा आंबटपणा येण्यासाठी चिंचेचा कोळ किंवा कोकमाचा आगळ आपण वापरू शकतो। मी इथे कोकमाचा आगळ वापरत आहे। 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालून घेतली आहे। हे सगळे जिन्नस टाकून घेऊन आपण कालवांना व्यवस्थित लावून घेणार आहोत। प्रत्येक मसाला कालवाला कोट झाला पाहिजे। त्यानंतर ही कालवं अर्धा ते पाऊण तासासाठी अशीच मॅरिनेशनसाठी ठेवायची आहेत। कालवं तळण्यासाठी थोडं तांदूळाचं पीठ, रवा, लाल तिखट, मीठ हे सगळं मिश्रण मी तयार करून घेतलेलं आहे आणि या मिश्रणात घोळवून मी ही कालवं फ्राय करून घेणार आहे। फ्रायसाठी पॅन मी तापवत ठेवलेला आहे। त्याच्यात सगळ्यात पहिले मी तेल घालून घेते। तेल छान कडकडीत तापलं की त्याच्यात आपण ठेचलेला लसूण घालून घेणार आहोत। तो छान तडतडला की त्याच्यात ही कालवं घोळवून आपण फ्रायसाठी टाकणार आहोत। पिठाच्या तयार केलेल्या मिश्रणात कालवं घोळवून घेऊन मी तळण्यासाठी टाकत आहे। कालवं तव्यात फ्राय करण्यासाठी टाकली की ती फुटतात, म्हणून त्याच्यावर मी झाकण ठेवत आहे। पाच ते 10 मिनिटांसाठी एका साईडने आपण ही कालवं व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत। एक साईड पूर्णपणे शिजली गेली की आपण त्यांना टर्न करून घेणार आहोत। कालवं आता एका साईडनी व्यवस्थित शिजली गेली आहेत, तर आता आपण ती उलट करून घेऊया, म्हणजे दुसऱ्या साईडनी पण छान शिजली जातील। अशा तऱ्हेने ही कालवं आपल्याला दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत फ्राय करून घ्यायची आहेत। फोकच्या साहाय्याने मी ही कालवं उलटी करून घेतलेली आहेत, कारण मग त्यांचा मसाला व्यवस्थित त्याला चिटकून राहतो, नाहीतर तो बाजूला होतो। जर तुम्हाला कालवं फ्राय बनवून खायची असतील तर कालवं थोडी मोठ्या साईजची आणावी लागतील। आता ही आपली कालवं फ्राय बनवून रेडी झालेली आहेत।
कालवं फ्राय ना आणखीन टेस्टी करण्यासाठी आपण त्याच्यावर थोडी चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि ती मस्त दोन्ही साईडने आपण पुन्हा एकदा कालवं फ्राय करून घेणार आहोत. आता ही छान फ्राय झालेली कालवं आपण डिशमध्ये सर्व करून घेणार आहोत. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की दीपदया व्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. एन्जॉय. कालवं फ्राय ही टेस्टी रेसिपी नक्की तुम्ही करून बघा. तुम्हालाही नक्कीच आवडेल.